गेले बरेच दिवस माझ्या मनामध्ये होतं की आगरी कोळ्यांबद्दल छान रोमॅन्टिक कोळी गीत गाते आणि ही संकल्पना आहे नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांची। अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणता येईल आपल्याला। त्याने हे त्याच्या लेखणीतून हे गाणं साकारलं आणि अप्रतिम शब्द त्याने लिहिलेले आहेत। बऱ्याच दिवसांनी मी इतकं छान रोमॅन्टिक कोळी गीत गाते आणि ही संकल्पना आहे नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांची। कोळी नंबर 1 या अल्बमचं नाव आहे हे। त्याच्यामध्ये 8 गाणी आहेत टोटल। तर त्याच्यातलं हे रोमॅन्टिक कोळी गीत माझ्या वाट्याला आलंय। ड्युएट आहे आणि मंगेश चव्हाण माझ्याबरोबर गातोय। अनिल करंजवकर जे अर्थातच आमच्या इंडस्ट्रीतले एक अतिशय जानेमाने ज्याला म्हणतो असे पर्कशनिस्ट, आणि आज अनिलला आम्ही ॲज अ म्युझिक डायरेक्टर अनुभवतोय। इतकी मेलोडियस चाल आहे। आय एम शुअर तुम्हा सगळ्यांना आवडेल। बऱ्याच दिवसांनी कोळी गीतात एक मेलोडियस कॉम्पोजिशन येत आहे असं म्हणायला हरकत नाही। सो पर्सनली मी खूप एन्जॉय केलंय हे गाणं आणि आय कॅन सी की माझ्या शोजमध्ये किंवा इतर शोजमध्ये सुद्धा हे गाणं वाजलं जाईल, लोकांना आवडेल, ते परफॉर्म होईल। सो आय विश कोळी नंबर 1 ऑल द बेस्ट। आज माझं कोळी गाण्यांचं पहिलं रेकॉर्डिंग होत आहे आणि मी बऱ्याच सिटीमध्ये वाजवलेलं आहे, पिक्चरमध्ये वाजवलेलं आहे आणि बरंच तसं खूप काम केलेलं आहे। पण हे गाणं माझं पहिल्यांदाच रेकॉर्ड होतं आहे, मला खूप आनंद होतो आहे। आणि हे गाणं माझा मित्र मंगेश चव्हाण हा खूप छान गायक आहे आणि उत्तम त्यांनी गाणं गायलं आहे। मला खूप आवडलं गाणं। आणि तसेच वैशाली सामंत त्या खूप छान गायिका आहेत आणि त्या माझ्या पहिल्यांदाच या रेकॉर्डिंगमध्ये गायल्या आहेत। मला खूप आनंद होत आहे आणि खूप छान गायलेल्या आहेत त्या। गेले बरेच दिवस माझ्या मनामध्ये होतं की आगरी कोळ्यांबद्दल एक चांगलं असं गाणं, मला वाटतं सध्याच्या परिस्थितीमध्ये जुने गाणीच ऐकावीशी वाटतात, पण माझ्या मनामध्ये होतं ते मी माझे परम मित्र आणि खरोखर मुंबईला राहून सुद्धा कोळी आगरी कोळ्यांची जी समज असणारे असे मंगेश चव्हाण यांच्या पुढे मी मांडलं की मला अशी एक इच्छा आहे की कोळ्यांबद्दल एक चांगलं गाणं, आणि ते सुद्धा इथे पनवेल आणि रायगडमध्ये हळदी समारंभ जोरात चालतात आणि त्या निमित्ताने गाणं असलं पाहिजे अशी मी माझी संकल्पना मंगेश चव्हाण यांच्या पुढे मांडली। आज मी मुंबईला स्वतः अशोक होंडा स्टुडिओ या स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि मंगेश चव्हाण यांच्यासोबत गाण्यासाठी वैशाली सामंत ह्या सुद्धा माझ्या बाजूलाच आहेत आणि अतिशय सुंदर रेकॉर्डिंग, मला वाटतं मी कधी रेकॉर्डिंग असं पाहिलं नाहीये आणि खरोखर एक चांगलं आणि कोळी लोकांना आवडेल असं गाणं मंगेश चव्हाण यांनी सादर केलेलं। आणि या अल्बमचं नाव सुद्धा मंगेश चव्हाण यांनी कोळी नंबर 1 असं ठेवलं आहे। या अल्बमसाठी माझ्या मनापासून मंगेश चव्हाण आणि त्यांच्या सर्व साथीदारांना मनापासून शुभेच्छा। मी आणि वैशाली सामंत आमच्या दोघांची आवाजात हे गाणं रेकॉर्ड झालंय। अप्रतिम म्युझिक माझा मित्र अनिल करंजवकर यांनी केलंय आणि त्याचं पहिलंच संगीतबद्ध केलेलं हे कोळी सॉन्ग आहे आणि ते मला गायला मिळते। मला खूप आनंद वाटला। त्याबरोबर मनीष अंसुलकर अलिबागचा अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणता येईल आपल्याला। त्याने हे त्याच्या लेखणीतून हे गाणं साकारलं आणि अप्रतिम शब्द त्याने लिहिलेले आहेत आणि त्या शब्दाबरोबरच सुदेश नितेन यांनी अप्रतिम म्युझिक अरेंजमेंट केलेली आहे। तुम्ही जर गाणं ऐकाल तुम्हाला असं वाटेल की हे अल्बमच्या गाण्याची ऐवजी चित्रपटाचं गाणं आहे। इथपर्यंत त्यांनी त्या गाण्याची उंची नेऊन ठेवलेली आहे। मला असं वाटतं की या वर्षातलं सुपर डुपर कोळी गीत म्हणता येईल। मंगेश चव्हाण यांच्या कोळी नंबर 1 हा जो अल्बम आपल्यासमोर येतो आहे त्याची संकल्पना खूप वेगळी आहे। 8 वेगवेगळ्या संगीतकारांसोबत मला गीतं लिहायची संधी मिळाली। हे मंगेश चव्हाण यांच्या खूप सुंदर संकल्पनेतून साकार झालेलं आहे आणि वेसावकरांच्या काळानंतर म्हणजे त्या काळामध्ये ज्या प्रकारचं गोड संगीत असायचं, कोळी गीतांना जो गोडवा असायचा, त्याच्या बऱ्याच कालावधीनंतर आज ह्या प्रकारचं आपल्याला जे संगीत ऐकायला मिळणार आहे ते कोळी नंबर 1 ह्या अल्बममधून आपल्यासमोर येतं। गेले बरेच दिवस आम्ही या गाण्यावर काम करत आहे। कोळी नंबर 1 या गाण्याचं अल्बमचं हे गाणं आहे, आज रेकॉर्ड झालं इथे अशोक होंडा स्टुडिओमध्ये। खूप मजा, खूप हॅपनिंग आणि खूप मस्त एनर्जेटिक सॉन्ग आहे। अनिल करंजवकर काकांचं पहिलं गाणं ॲज अ कंपोजर म्हणून कोळी गाण्यांमध्ये आणि खूप मस्त कंपोज केलं आहे आणि खूप छान लिहिलं आहे मनीष अंसुलकर दादाने।
आणि खूप छान गायलं मंगेश चव्हाण आणि वचन सामंत. खूप छान अरेंजमेंट झाली आणि अरेंजमेंट करताना इतकी मजा आली. टोटली थोडं डिफरंट करण्याचा प्रयत्न केला आम्ही आमच्या परीने, पण मजा आली करताना. आणि आय होप ते सगळ्यांना आवडेल, बिकॉज आम्ही बरंच ट्राय केलं त्यामध्ये थोडंसं नाविन्य काहीतरी आणण्याचं. कारण टिपिकल कोळी गाणं न करता चॅलेंज होतं की थोडं ते फिल्मॅटिक पण वाटावं आणि त्यात कोळी गाणं कुठे धक्काही लागला नाही पाहिजे. आम्ही आमचा प्रयत्न डेफिनेटली पूर्ण केलाय. बाकी गाणं करताना आम्हाला स्वतःला खूप एन्जॉय करता आणि खूप भयंकर धमाल केली आम्ही, खूप धमाल केली गाणं करताना. इव्हन नाचलो आम्ही स्टुडिओमध्ये, इतकं आम्हाला तरी खूप आवडलं. आता तुम्हालाही आवडेल आहे. आणि त्याची गंमत आहे गाण्याची की ते म्युझिक पण आहे ना असे कंपोज करायला लागले नाही किंवा असं त्या आले गाण्यातूनच आपोआप आले, आमच्याकडून निघाले ते. आणि ते आय थिंक तुम्हाला सगळ्यांना ते आवडेल म्युझिक पार्ट सुद्धा, आणि तुम्ही सुद्धा सगळे ते एन्जॉय कराल. थँक्यू सो मच.